24 मे. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. 24 मे. नाम प्राणाबरोबर सांभाळावं. आपल्याला जिव्हा दिली आहे, जीभ दिली आहे, ती जर नामस्मरण करण्याव्यतिरिक्त वापरली तर ते चांगलं होईल का? जे करण्यानं देवाची प्राप्ती होते ते न करता इतर गोष्टी बोलून वेळ घालवला तर चालेल का? तुम्ही अभ्यास करता. अभ्यासाकरता जी पुस्तकं घेतली ती जर नुसती उशाला घेऊ लागलात तर अभ्यास होईल का? म्हणून म्हणतो, आपल्याला जिव्हा दिली आहे तिचा उपयोग नामस्मरण करण्याकरता करा. प्रकृती चांगली सुदृढ आहे, चांगले धट्टेकट्टे पाय आहेत. ते जर देवाच्या प्राप्तीकरता वापरले नाहीत तर पाय नसलेलं काय वाईट? तुमच्यापुढं ब्रह्मानंद बुवांचं प्रत्यक्ष उदाहरण असूनसुद्धा तुम्ही असं का करता? ब्रह्मानंद बुवांनी काय केलं बघा. त्यांनी नामस्मरणाशिवाय दुसरं काहीच केलं नाही. त्यांनी प्राणाबरोबर नाम सांभाळलं. तुम्हाला तितकं जरी करता आलं नाही तरी जसं देहावर प्रेम करता तसं नामावर प्रेम करा. आताच्या दिवसात कलीचा एक एक दिवस देवावरचा भाव घालवायला कारण होतोय. तरी या वेळेला सांभाळा. अश्रद्धा उत्पन्न झाली तर आपलंच पाप आड येतंय की काय असं समजावं आणि त्यावेळेला नामस्मरण करत जा. माझ्यावर व्यवहाराबाबतीत पाहिजे तर विश्वास ठेवू नका, पण नामस्मरण करायला सांगतो त्यावर मात्र विश्वास ठेवा. नाम व्यवहाराकरता उपयोगात आणू नका. नामस्मरण नामाकरताच करत जा आणि काही वेळ तरी नामात घालवण्याचा निश्चय करा, म्हणजे विश्वास वाढत जाईल. खरं समाधान तुम्हाला नामातच मिळेल. भगवंताचं नाम हे स्वयंभू आणि स्वाभाविक आहे. नामाबद्दल संशय किंवा विकल्प आले तरी ते तसंच आग्रहानं घ्यायला हवं. सर्व संशय आपोआप नाहीसे होतील. खरोखर भगवंताचं नाम हे बँकेत ठेवलेल्या पैशासारखं आहे. वेळ प्रसंगी ते खास उपयोगी पडतं. विकल्पांच्या उच्चाटनाची गुरुकिल्ली म्हणजे नाम आहे. भगवंताला अनन्य शरण जाऊन तुझ्या नामाचं प्रेम मला दे अशी काकुळतीनं त्याची प्रार्थना करावी, म्हणजे नामाचं प्रेम आपोआप वाढेल आणि भगवंताचं खरं दर्शन घडेल. वासनेमुळं माझ्या आनंदाचा भंग होतो, म्हणजे वासना माझ्या आनंदाची चोरीच करते. ज्या समाधानाकरता माझी खटपट चाललेली असते ते समाधानच वासना हिरावून नेते. नामस्मरणानं या वासनेला योग्य दिशा मिळते. म्हणून सदा सर्व काळ नामात राहिलं तर हळूहळू तिचा अंत होऊन केवळ आनंदच आनंद आपल्याजवळ राहणार आहे. आपण आपल्या जिभेला नामाचा चाळाच लावून घ्यावा. पहिल्यानं विसरेल, पण सवयीनं आपोआप आठवेल. जानकी जीवन स्मरण जय जय राम.